विधानसभेमध्ये मुस्लिम समाजांना 30 उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी बीड येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदन राष्ट्रवादीचे बीड शहर अध्यक्ष खुर्शीद आलम यांनी जयंत पाटील यांना आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजता दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर कालपासून आहेत. यावेळी शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र विधानसभेतील 288 पैकी 30 उमेदवारी हे मुस्लिम समाजाला देऊन निवडून आणावेत अशी मागणी केली आहे. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने बीड शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे हे निवेदन पाठवले आहे. यावेळी शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, माजी नगरसेवक शेहजाद खान, माजी नगरसेवक मसी मोमीन, रफीक कुरेशी, वजीर अत्तार, शब्बीर कुरेशी, शेख अजहर, रफीक पटेल, समी सौदागर, महबूब इनामदार, मोमीन शहबाज, सय्यद अल्ताफ, शेख बाजेद, एजाज भाई, रसलान मसूद यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.